रसनाईला रसाविटे घेता घोट अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसनाईला रसाविटे घेता घोट अधिक हे पांडुरंगा शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वर निवृत्तिदेव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यद्वय जननी देवाची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो शिवाय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताच्या नामाचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल Thank you.
सुरू असलेला आपला हा जो उत्सव, या उत्सवातील आजच्या रात्रीच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, सिद्धेश्वर नारायण देवाचे, भगवान सिद्धेश्वराच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांच्या चरणी, गुरुवारांच्या चरणी उपस्थित असणारी सर्व संत मंडळी, सर्व महाराज मंडळी, सर्व गुणीजन, गायक, वादक आणि उपस्थित सर्व भाविक मंडळी, सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल प्रतिपादन केलेला आहे. तसं नामाचा जो महिमा आहे तो सांगणं, शब्दांनी व्यक्त होणं हे कठीणच आहे. कारण नामाचा जेवढा महिमा आहे तो महिमा शब्दांनी व्यक्त करता येत नाही. नामाचा महिमा शब्दांनी व्यक्त होईल एवढी शक्ती शब्दात नाही. शब्द नामाच्या महिम्याला गवसणी घालू शकत नाही. नामाचा महिमा हा अपार आहे. आणि म्हणूनच साधू संतांनी कलियुगामध्ये बाकीची सगळी साधनं बाजूला सोडून नामाविषयीचा आग्रह धरला. विठ्ठल सांगता येत नव्हतं. दुसरं सांगता येत नव्हतं त्यांना. सांगता कसं काय नव्हतं. ज्ञानोबांचं वर्णन करत असताना काही ठिकाणी ज्ञानाचा सागर म्हणून वर्णन केलंय. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश, जे ज्ञानाचा सागर म्हणून ज्यांचं वर्णन केलेलं आहे त्यांना काही ज्ञान सांगता आलं नसतं तुम्हाला, किंवा त्यांनी ज्ञान सांगितलं नाही. सांगितलं पण विशेष रूपाने आपल्याला जो आग्रह संतांनी धरला तो कशाचा? नामाचा. नामाचा आग्रह धरला. ज्ञानोबाबाईने ज्ञानही सांगितलं. ज्ञानोबा ज्ञानी आहे. ज्ञानी आमचा शिव,
असं सांगितलं नाही. सगळ्यांना टाळ घेऊन चाली म्हणणाऱ्याला, फटा बांधून कंबर बांधून कीर्तन करणाऱ्याला ऐकायला सगळ्यांना सांगितलं. काय सांगितलं? गाते श्रोते आणि पहा. गाणारे कीर्तनाला येतात. इथं नाही सांगत का, इथं पण काय अडचण नाही, पण ते फक्त चाली म्हणायलाच. देवाचं नाव घेणारे किती आहे, नाम गाणारे किती आहे, आणि देवासाठी गाणारे किती आहे. देवासाठी गावं आणि तेही नाम गावं, नाम. गाणाऱ्यानेही नावच घ्यावं, देवाचं घ्यावं, दुसऱ्याचं नाही. गाते श्रोते, दुसरं कोणाला म्हटलंय? श्रोत्यांना. श्रोते म्हणजे श्रवण करणारे, श्रोत. आणि पाहते, काही कीर्तनाला पाहायला आलेले असतात. कसं चाललंय यांचं, कोण बोयास, कुठून आलाय, कसा आलाय, गाडी घेऊन आलाय का एसटीनं आलाय, म्हणायला कोण कोण आले, कसं आहे वातावरण, तिथलं डेकोरेशन कसं आहे, लोक किती आले, पंगत कशी आहे, म्हणजे हे सगळं पाहायला आलेले असतात. त्यांना म्हणतात पहाटे. चतुर, कीर्तनाला आलेले काही चतुर असतात. चतुर हुशार असतात महाराज. असं कीर्तन करणाऱ्याने स्वतःला काही शहाणं समजू नये. मी नाही समजू स्वतःला जास्त शहाणं, कारण कीर्तन करणाऱ्यापेक्षा श्रवण करणाऱ्याने काही पावसाळे अधिक पाहिलेले असतात. परमार्थामध्ये अध्यात्म, कीर्तन करायचा जन्म झाला नाही तेव्हापासून तो अध्यात्मात तपश्चर्या करत असतो, साधना करत असतो. म्हणून कंबर बांधली म्हणजे फार ज्ञानी झाला असं काही नसतं. कीर्तनामध्ये आपली कीर्तनाची परंपरा आहे, मर्यादा आहे. मध्ये कुणाला काय बोलता येत नाही, विचारता येत नाही, म्हणून दुकानं चालतात. आणि खरं जर श्रोत्याने जर मध्ये प्रश्न विचारले आणि प्रश्नाचे उत्तर देऊन जर कीर्तन करायचं म्हटलं, किती कीर्तनकार टिकतील. विठ्ठल
असतात. विनोदी काही विनोदी स्वभावाचे असतात. दुश्चिते काही घरी भांडणं झालेले असतात. बायकांनी काही असं शिव्या दिलेले असते. असं तोंड घेऊन बसलेले असतात ना. विनोद केला तरी हसत नाही. एखादी अद्भुत गोष्ट सांगितली किंवा आश्चर्यजनक अशा प्रकारचे काही प्रसंग सांगितला तरी त्याच्या चेहऱ्यावर काही आश्चर्य उमटत नाही. असे थोडीली गोवरी दिसे तोंडावर असे उदास होऊन बसलेले असतात. त्यांना काही कसलाच परिणाम होत नाही बोलण्याचा कशाचा. त्याला दुश्चित्ते म्हणतात. चतुर विनोदी दुश्चिते सोहमभावी पूर्ण ज्ञाते. ते सोहमभावामध्ये निमग्न असतात. परिपूर्ण ज्यांना बोध झालेला आहे ब्रह्मात्म बोधामध्ये जे निमग्न असतात अशाही सगळ्यांना ज्ञानोबा सांगतात. त्या सगळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. सकलाची येथे आहे अधिकार. नाम घेणारे किती आहेत वक्ते तरी. नाम घेणारे जप करणारे किती आहेत. म्हणून सगळ्यांना विनवणी अशा प्रकारचे करतात. खूप संतांनी आग्रह धरला सगळ्यांनी नाम घ्यावं म्हणून खूप सांगितलं. पण कोण ऐकतो संतांचं. म्हणावं लागलं त्यांना माझं तसे कोणी नायकती कानी. कोणी ऐकायला तयार नाही. खूप आग्रहाने ज्ञानोबाने सांगितलं. ज्ञानोबाने सगळ्यात महात्माने सांगितलं. तुकोबाने सांगितलं. खूप सांगितलं तरीही लोक ऐकत नाही. म्हणून तुकोबा ऐकत पायाला लागले. म्हणजे तुकोबारायांनी आपल्या पायाला लागावं एवढी लायकी आहे का आपली.
त्यांच्या पायाला देव लागतो, देव. पांडुरंग ज्यांची पूजा करतो, जया पूजिले आदरे पांडुरंगे, पांडुरंगाने ज्यांची आदराने पूजा कर, विष्णू जोडी कर. हिताची कळकळ त्यांच्या अंतःकरणात आहे म्हणून. आपण हुताना वागत असताना ज्यावेळेला ते पाहतात ना, हुताना समजतो ना इकडे भाषे, बरोबर मराठवाड्यात आहे ना, म्हणजे शास्त्र निषिद्ध अशा प्रकारचं आपण जे आचरण करतो, जे करू नये ते करतो, खाऊ नये ते खातो, पाहू नये ते पाहतो, जाऊ नये तिथं जातो, पिऊ नये ते पितो, याला हुताना वागणं म्हणतात. मग असं आचरण करत असताना संत ज्या वेळेला आपल्याला पाहतात, अरे अरे एवढा देव दुर्लभ अशा प्रकारचा मानव देह प्राप्त झालेला आहे. या मानव देहाचा जर सदुपयोग केला तर या मानव देहामध्ये एवढी शक्ती आहे, याच देहामध्ये तो देव होऊ शकतो. देव याचे देही खरे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आता भजन करूनच हे पद प्राप्त करून घेता येतं. देव होता होईल देव म्हणती ते होती, एवढं सामर्थ्य या देहात आहे. आणि एवढं सामर्थ्य असून सुद्धा या देहाचा सदुपयोग करायचा सोडून निषिद्ध कर्म करतात, पाप करतात. याचा परिणाम भावी काळामध्ये यांना नरकाची यातना भोगावी लागेल, दुःख भोगावं लागेल. दुःख आणि हे ज्यावेळेला संत पाहतात त्यांचं अंतःकरण असं तिळतिळ तुटतं. कारण संतांचं अंतःकरण म्हणजे आईचं अंतःकरण असतं, म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात. ज्ञानोबांना विश्व माऊली म्हणतात. का म्हणतात? विश्वाच्या हिताची कळकळ त्यांच्या अंतःकरणात असल्यामुळे ज्ञानोबांना विश्व माऊली म्हणतात. जशी एखादी माऊली असेल आणि तिचा मुलगा, त्या मुलाचं तिच्या डोळ्यात समोर पतन होत असेल तर तिला ते सहन होत नाही. येतो गीताचा कळवळा, येतो गीताचा कळवळा, येतो संतांना आपल्या हिताचा कळवळा येतो. बुडते हे जन हवे डोळा येतो कळवळा मुनिया. आई असते का नाही, आई मुलाचं पतन होत असते, आईला पाहवत नाही.
10वीला 12वीला मुलगा असतो, त्याला त्याचं हित कळत नाही. आई वडील सांगत असतात की अरे बाबू तो अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. त्याचा काही अभ्यासात मन लागत नाही, त्याचं खेळात मन लागतं. त्याला परिणामाचा विचार नसतो. परिणामाचा विचार नसल्यामुळे त्याला खेळावं वाटतं, अभ्यास करावं वाटत नाही. पण आईला माहिती असतं आज जर हा खेळत बसला तर मोठं झाल्यावर याला खडी फोडावी लागते. हे आईला कळतं, त्याला नाही कळत. आई पुन्हा पुन्हा सांगत असते, पुन्हा पुन्हा सांगते, तो ऐकत नाही तरी सांगत राहते. शेवटी आई म्हणत असते की अरे बाबा मी तुझ्या पाया पडते, पण तू काय कर, अभ्यास कर अभ्यास कर. तसं संत आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात बाबांनो नाम घ्या, नाम हे तुमच्या हिताचं साधन आहे, नाम घ्या नाम घ्या. कोण घेतो महाराज? म्हणून सांगूनही ऐकत नाही, पण हिताची कळकळ असल्यामुळं संत पायाला लागतात, पाया पडून सांगतात. हो लागून या पाया विनयतो तुम्हाला. तरी लोक ऐकतात असं वाटतं तुम्हाला? तुकोबावे जरी पायाला लागले, ज्ञानोबासारखे संत जरी पायाला लागले तरी माणसं ऐकतात? किती ऐकतात लोक? ज्ञानोबाबांनी तुकोबाबांनी सांगून ठेवलं, पण किती लोक नाम घेतात? महाराष्ट्रात किती लोक आहेत बघा, महाराष्ट्रातले मराठी बोलणारे, आणि त्यांना सगळ्यांना का आता मराठी भाषा समजतेच ना. तुकाराम महाराजांनी सांगितलं समजत नाही, पण घेतात किती? शेवटी मग कधी खडसूनही सांगितलं नाम नवदे ज्याची वाचा तो लेख तो बापाचा. जो नाम घेत नाही तो माझा शब्द नाही, तुकोबा यांचे शब्द आहे, ते तुकाराम महाराजांकडे जायचं, आपल्याकडे यायचं नाही, आम्ही येऊ बी देत नाही. तर असं कधी कधी राग आवायचा आणि जसं आई जशी कोरोना शिवाय देत असते ना, दोडक्या बिडक्या असं काही म्हणत असते ना काहीतरी, तसं संतांनी शिव्या देऊनही नाम घ्यावं म्हणून लोकांना प्रवृत्त केलं, तरी लोक ऐकून. बरं संतांचं असं होतं, तुकोबा आपल्याला सांगत होते असं नाही, स्वतः नाव घेत होते. आपल्यासारखं म्हणजे आमच्यासारखं कीर्तनकारांसारखं नव्हतं त्यांचं. फक्त कंबार वाजली की मगच सांगायचं, पुन्हा काही संबंधच नाही त्यांना, असं तुकोबाबांचं नव्हतं. रात्रंदिवस तुकोबाबाई नाम घेत होते, रात्रंदिवस दिन रजनी हाची धक्का गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस एवढं एवढं तुकोबाबाईंनी नाम घेतलं. त्या नामाच्या अतिरेकामुळं नंतर नंतर तर असं झालं की तुकोबाबाईंच्या जिभेला असं वळणच पडलं. माझी माता तुकोबाबाईंची वाणी ऐकतच नव्हती, थांबतच नव्हती. जिव्हे रामा चढ नेघे अवसान ते पळ, पळभर सुद्धा एक क्षणभर सुद्धा विसावा घेत नव्हती. नेघे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हावा 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 साधावा. विसावाच घेत नव्हती तुकोबाबाईंची. इतका अतिरेक तुकोबाबाईंच्या जीवनामध्ये नामाचा होता. नाममय जीवन झालेलं होतं तुकोबा.
तुकोबाबाईंचं नाममय. नुसती वाणीच नाम घेत होती असं नाही. तुकोबाबाईंची वाणीनं नाम घेऊन घेऊन एवढा अभ्यास दृढ झालेला होता की तोंड जरी बंद केलं नंतर नंतर तर त्यांच्या प्रत्येक रोमातून केसातून विठ्ठल 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 ध्वनी निघायचे. केसातून ध्वनी निघेल विठ्ठल विठ्ठल ऐकू यात नवल नाही. तुकोबाबाईच्या बाजेवर बसायची ती बाज विठ्ठल विठ्ठल म्हणायची. तुकोबाबाईंनी ज्या जड वस्तूला स्पर्श केला, ज्या वस्तूला स्पर्श होईल ती वस्तू विठ्ठल विठ्ठल म्हणायची. जसं जनाबाईचा स्पर्श ज्या गवळीला झाली ती गवळी विठ्ठल विठ्ठल म्हणायची. तसं तुकोबाबाईंचा स्पर्श जिथं झाला ज्या भिंतीला झाली ती भिंत विठ्ठल विठ्ठल म्हणायची. काय नामस्मरण केलं असेल तुकोबाबाई. कीर्तनात बसून आपली तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. तोंड बंद असणं टकमक बघत नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलं. तुकोबाबाईंचा काय अतिरेक होता नामाचा. जिजाबाई तुकोबाबाईंना भाकरी घेऊन डोंगरावर जायच्या. तुकोबाबाई काय सांगून जात नव्हते, जिजे मी आज इकडल्या डोंगरावर जाणार आहे बघ तिकडे भाकरी घेऊन ये म्हणून सांगत होते तुकोबाबाई. गपचूप निघून जायचे तुकाराम महाराज. पण जिजाबाईचा माऊलीचा नियम होता सगळं धुणं बिणं करून सगळं स्वयंपाक करून पोरांना जीव घालायचं. आणि तुकोबाबाईंना जीव घातल्याशिवाय माऊलीनं स्वतःच्या तोंडात कधी घास घातला नाही. भाकरी घ्यायची आणि भाजी घ्यायची, पाण्याचा गाडगा घ्यायचा आणि तुकोबाबाईंना शोधी जिजाबाईने घ्यायच्या. तुकोबाबाई कधी भांडाच्या डोंगरावर जायचे, कधी भामचंद्र डोंगरावर जायचे, कधी घोरड्या डोंगरावर जायचे, सांगून जात नव्हते. मग जिजाबाई तिथं कशा काय जायच्या? जिजाबाईला माहिती होतं जिथं रस्ता फुटतो, रस्ता फुटला की जिजाबाईंनी त्या रस्त्याला कान लावायचा. तुकोबाबाईंचे पाय ज्या रस्त्याने गेले असतील तो रस्ता विठ्ठल 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 विठ्ठल. आम्हाला सांगताय असं नाही, तुम्हीही नाम घेताच आहे. आम्ही तुम्हाला पाहतोय रात्रंदिवस तुमच्या मुखामध्ये नामस्मरण चालू असतंय. मग नाम घ्यायचं कशासाठी? का घ्यायचं नाम? नाम घेतल्यानंतर फायदा काय आहे? तुम्ही एवढं नाम घेता, काय फायदा झाला? नामाचा फायदा काय आहे? कारण फायदा पाहिल्याशिवाय कोणाचीच काय होत नाही, प्रवृत्ती होत नाही. प्रयोजनम अनुदिश्य न मंदोपि प्रवर्तते. प्रयोजन पाहिल्याशिवाय, फल पाहिल्याशिवाय कसल्याही सामान्य मनुष्याची सुद्धा, मूर्खाची सुद्धा काय होत नाही, कुठल्या साधनामध्ये प्रवृत्ती होत माणसाची कसं काय? तेव्हा तुम्ही नाम घेण्याकरता एवढा आग्रह करता, या नामाचा फायदा काय? का नाम घ्यायचं? नामाचा काय विशेष आहे? असा ज्या वेळेला प्रश्न तुकोबाबाईंना केला त्यावेळेला नामाचा पहिला विशेष काय आहे? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं. Oh,
नामाचे विशेष तर अनेक आहेत, अनंत आहेत. 4-5 विशेष या भागात सांगितले, पण सगळं काही चिंतन होणार नाही एका कीर्तनात होत नसते. पण आपल्या आहे तेवढ्या वेळेमध्ये नुसतं नाम गोड कसं एवढं जरी कळलं, एवढं जरी चिंतन आपण केलं तरी पुष्कळ झालं. तुकोबाला नामाचा पहिला विशेष सांगतात की नाम कसं आहे, गोड आहे. नाम गोड. नाम घेण्याविषयी संत आग्रह करतात आणि स्वतःही नाम घेतात. का घेतात तर नाम कसं आहे, गोड आहे. गोड नाम हे गोड आहे. आता नाम गोड आहे. हा गोड किती गोड आहे हे नाम, किती गोड आहे सांगत असताना नामदेव यांनी सांगितलं की नाम इतकं गोड आहे की ते अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी
की ते अमृतापेक्षाही गोड आहे. तुकोबाराय सांगतात की अमृत किती अमृतापेक्षा गोड. आता अमृतापेक्षा गोड आपल्याला कसं करणार हो? कारण आपण अमृत किती गोड आहे अनुभवलंच नाही. तुम्ही अनुभवलं का अमृत किती गोड आहे? आपल्याला साखर किती गोड आहे ते माहिती आहे बाबा. पेढा किती गोड असतो ते माहित आहे, आपण खाल्लेला आहे पेढा. चहा किती गोड असतो ते माहिती आहे. जर तुकोबारांनी म्हटलं असतं की हा चहापेक्षा गोड, साखरेपेक्षा गोड, गुळापेक्षा गोड, जर असं म्हटलं असतं तर आपल्याला काय झालं असतं ते समजलं असतं. पण तुकोबाराय म्हणतात की अमृतापेक्षा गोड किंवा अमृत सुद्धा त्याच्या पुढं कसं आहे ठीक आहे असं जे विधान करतात. पण ते अमृत आपण कधी पाहिलंच नाही. पाहिलं का पाहिलं गोड आहे ते, पण तुम्ही पाहिलं का अमृत घेतलं का कधी? तुम्ही घेतलं का? अमृत नावाचा चहा नाही. बरेच आता ते अमृत चहा नाव असतं ना, हॉटेलात नाव असतं अमृत चहा. नाही, अमृत नावाचा चहा नाही, म्हणजे ओरिजिनल जे अमृत आहे. तुम्ही घेतलं का माणूस अमृत घेतलं? अमृत नाही कोणी घेतलं, चहा घेतला असेल. अमृत का नाही घेतलं? अमृत गोड आहे तर का नाही घेतलं? कोण बसलेल्यापैकी कोणी घेतलं? हातवर काय राजाने घेतलं असेल त्यांनी, उभा राजांनी कोणी नाही घेतलं. का नाही घेतलं? त्याचं कारण आहे अमृत आपण जिथं तिथं नाहीच. आपण मृत्यू लोकात राहतो आणि अमृत हे मृत्यू लोकात नाही. ते कुठे स्वर्गात आहे. स्वर्गात अमृत हे स्वर्गात आहे. सगळ्या रसाचा सार आहे अमृत. हे काय ज्ञानोबाबांनी म्हटले ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ का तीर्थे जी त्रिभुवनी ते घडती समुद्रा गहाणी ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. जगात जेवढे तीर्थ आहे 3.5 कोटी तीर्थ आहे जगामध्ये, आणि तेवढ्याही तीर्थाची फलश्रुती आपल्याला एकदम मिळावी असं वाटत असेल तर ज्ञानोबा सांगतात की तुम्ही समुद्रात स्नान करा. समुद्रात स्नान केलं की सगळ्या तीर्थांमध्ये स्नान केल्याचं फल प्राप्त होतं. का? कारण सगळे तीर्थ कुठं जातात? समुद्रातच जातात. त्याच्यामुळे समुद्रात स्नान केलं की सगळ्या तीर्थाची फलश्रुती प्राप्त होते. तसं जगात जेवढे रस आहे, जगामध्ये जेवढे रस आपण अनुभवतो, जिलबीचा रस वेगळा, भज्याचा रस वेगळा, लाडूचा रस वेगळा, बासुंदीचा रस वेगळा, प्रत्येकाची चव वेगवेगळी आहे ना. पण हे सगळे रस आपल्याला एकदम जर चाखायचे असतील, अनुभवायचे असतील, त्याची अनुभूती घ्यायची असेल तर ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही अमृताचा रस घ्या. अमृताचा रस
रस घेतला की जगातले सगळे रस घेतल्यासारखं होऊन जातं. कारण अमृत हे सगळ्या रसाचं काय आहे? सार आहे. सार ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. इतकं आणि ते फार गोड आहे. अमृत कसं आहे? फारच गोड आहे आणि ते स्वर्गात गेल्याशिवाय पिता येत नाही. आणि आपण अजून स्वर्गात गेलो नाही. कारण इथं आहे ना, बसलेलो ना आपण, जिवंत आहे ना. आणि जिवंत कुणाला स्वर्गात जाता येत नाही. स्वर्गात जाण्यासाठी काय व्हावं लागतं? मरावं लागतं. म्हणून एक म्हण आहे बघा आपल्याकडं, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी, म्हणजे अमृत पिण्यासाठी स्वर्गात जावं लागतं आणि स्वर्गात जाण्यासाठी मरावं लागतं. आणि आपण मेलो नाही म्हणजे अजून आपण स्वर्गात गेलेलो नाही, अमृत पिलेलो नाही. याचा अर्थ असा पण नाही की मेला की स्वर्गात, मेला की स्वर्गात, असं नाही. असा मेलेला प्रत्येक जण जर स्वर्गात चालला तर तिथं जागा पुरायची नाही. त्याच्यामुळं मेल्यावर स्वर्गात जरी जात असला तरी त्याला 100 यज्ञाचं पुण्य करून मरावं लागतं. शतमख संपत्ती स्वर्गीची. शतमख म्हणजे यज्ञ. 100 यज्ञाची संपत्ती असावी लागते, पुण्य सामग्री असावी लागते. त्यावेळेला ती 100 यज्ञाची पुण्य सामग्री कमावून जो मरतो तोही फाशी घेऊन मेलेला नाही. म्हणजे नैसर्गिक रीतीनं एवढं पुण्य करून जो मरतो तो कुठं जातो? स्वर्गात जातो. आणि आपण अजून काही गेलेलो नाही. त्यामुळं आपल्याला त्या अमृताचा रस कसा आहे, ती चव कशी आहे ती काही माहीत नाही. आणि तुकाराम महाराज, नामदेव महाराज सांगतात की हे देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. ते अमृतच आपल्याला जरी माहीत नसलं, आपल्याला जरी त्याची चव माहीत नसली, पण त्यांना माहिती आहे ना. कारण ते तिथूनच आलेले आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले ऋषी साच भावे वर्ताया. ते तिथूनच आलेले. आणि मग तिथून आले म्हणजे तिथल्या अमृताची चव त्यांनी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. म्हणजे अमृताची ही चव त्यांनी अनुभवली. इथं आल्यानंतर भजन करून, नामस्मरण करून, नामामध्ये असणारा जो रस आहे त्या रसाची ही चव त्यांनी अनुभवली. आणि मग तो रस आणि हा रस, त्याची गोडी, त्या अमृताची गोडी आणि या नामामृताची गोडी ज्या वेळेला संतांनी त्याची तुलना केली आणि मग यांच्या लक्षात आलं, अरे बाप बाप बाप, या नामाच्या गोडी पुढं ते स्वर्गातलं अमृत सुद्धा कसं आहे, फिक आहे, फिक. आणि मग विधान केलं की अमृत जयास फिके पुढे विठ्ठल विठ्ठल. काय नामा गोडीविषयी थोडं चिंतन करू. सगळा अभंग मी काय सांगणार नाही, सगळ्या अभंगाची ऐकायची काय अपेक्षा मी करू नका. काय कारण एक मुद्दा घेतला म्हणजे थोडं स्पष्ट झालं पाहिजे, स्पष्टीकरण झालं पाहिजे ना. एवढं मोठं सगळ्याच अभंग घेतले आणि काय सांगायचं सगळ्या अभंग. एक विषय घेतला म्हणजे तेवढा एक पूर्ण होऊ द्या. तर हे जे गोड म्हणतात तो गोड आहे. नाम हे कसं आहे, गोड आहे आणि ते अमृतापेक्षा गोड आहे. नाम गोड, नाम गोड. आता प्रश्न असा आपल्या समोर येतो की संत या नामाविषयीची गोडी सांगत असताना अमृतापेक्षा गोड म्हणून नाम सांगतात. पण आपल्याला तर चहा इतकं सुद्धा गोड लागत नाही. खरं सांगायचं, संत म्हणतात म्हणून किंवा असं पुन्हा दुसऱ्याला हे करून नाही, इमानदारीनं आपल्या आपल्या मनाशा, आपल्या मनाला आपण विचारायचं. आपण नाम घेत नाही का? घेतो की नाही आपण नाम? जरी तुकाराम महाराजांसारखं आपण
नसतो. सकाळी सकाळी आपलं स्नान झाल्याच्या नंतर थोडा वेळ तर घेतोच की नाही, पूजा बिजा करताना तरी घेतोच की नाही. नाही पूजा बिजा करताना घेतलं, कमीत कमी सप्ताह असल्यावर कीर्तनाला आल्यावर तेवढं कीर्तन करा म्हणा म्हटल्यानंतर म्हणतो की नाही, घेत नाही का? घेतो ना. पण आतापर्यंत तुम्ही घेतलंच नसेल आता घेऊन बघा म्हणा का, आणि मग बघा गोड लागतंय का. विठ्ठल काही ना घ्यायचंच नसते ना, काही ना अलर्जी असते, काही ना सुतक पडलेलं असतं, काय असू द्या. पण सुतक पडलं तरी नाम घ्यायला चालतं. नाम घ्यायला कसलीच अडचण नाही, कोणताच विटाळ आडवा येत नाही. विठ्ठल नाम गोड लागलं का? नाम गोड लागलं का? आपण साखर तोंडात टाकल्यानंतर साखर जशी गोड लागते तसं विठ्ठल 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 म्हटल्यावर ते विठ्ठल विठ्ठल नाम गोड लागलं का? गुळ तोंडात टाकल्यानंतर गुळ जसा गोड लागतो, पेढा तोंडात टाकल्यानंतर पेढा जसा गोड लागतो, बासुंदी खाल्ल्यानंतर श्रीखंड खाल्ल्यानंतर ती जशी गोड लागते तसं विठ्ठल 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 म्हटल्यानंतर गोड लागलं का? खरं मना आपल्या मनाला विचारलं, इमानदाराने सांगा गोड लागलं का चष्म्यावर मला? तुम्हाला आत्माच कळला नाही मग विठ्ठल. आत्म्याच्या ठिकाणी कुठला विकारच नसतो, त्याला काहीच वाटत नाही, कोणाविषयीच काहीच वाटत नाही, त्याच्याविषयी काय वाटत नाही, दुसऱ्याविषयी काहीच वाटत नाही. निर्विकार अशा प्रकारचं जे तत्व आहे, जे जन्मत नाही, मरत नाही, षडविकार ज्याच्या ठिकाणी नाही, कोणताच विकार ज्याच्या ठिकाणी त्याला आत्मा म्हणतात. आणि त्या आत्म्याला कसं काय गोड वाटत? जाऊ द्या, आपलं नामाचं घेऊ आहे नाही. तर हे गोड लागलं का? आपण खोटं सांगतोय गोड लागलं म्हणून. माझा तर अनुभव आहे, मी आज बऱ्याच दिवसापासून घेतोय, जास्त नाही घेत, पण थोडंफार पण कसं करत घेतो कधी मध्ये, पण गोड लागतच नाही. संतांनी सांगितलेलं आहे, संतांच्या वचनावर आपली श्रद्धा असते, विश्वास असते, म्हणून आपण घेतो, अट्टासानं घेतो, बळजबरीनं घेतो, पण गोड नाही लागत. अजून तरी गोड नाही लागलं, आणि गोड लागल्यावर घ्या म्हणायची काय गरज? ज्याला गोड लागतं त्याला घ्या म्हणावं लागतं, ते आपोआप घेणं गोड लागल्यावर. मग बळजबरीनं घ्यायची काय गरज आहे? जेव्हा ते आपण बळजबरीनं घेतो त्याचा अर्थच आहे की आपल्याला अजून गोड लागत नाही, आपल्याला अजून गोड लागत नाही. विठ्ठल विठ्ठल बंद पडले नसते. ज्या ती चालू असलेली भजन चहा आल्यानंतर बंद होतात, याचा सरळ सरळ अर्थ की आपल्याला भजन गोड लागत नाही, चहा गोड लागतोय. विठ्ठल इकडे काय होतं मला माहित नाही, मला इकडचं माहितच नाही, पहिल्यांदाच आलोय, पण आमच्या तिकडे होतं पण
मग त्याच्यावरून लक्ष द्यायचं ना की मग चहाच गोड लागतोय, देवाचं नाव कुठं गोड लागतंय. आणि मग तुकोबाराचं विधान कसं करतात की नाम गोड नाम गोड, देवाचं नाम जर गोड आहे तर मग तुकाराम महाराजांना गोड लागतं, नामदेव महाराजांना गोड लागतं, आणि मग आपल्याला का गोड लागत नाही. जर गोड असेल तर सगळ्यांना गोड लागायला पाहिजे ना. असं थोडं आहे. मिरची असते का नाही, मिरची कशी असते, तिखट असते. मग बिना माळकरी माणसानं खाल्ली, ज्याच्या घरात माळ नाही काय नाही त्यानं जरी खाल्ली ती कशी लागते, तिखट लागते. मुसलमानानं खाल्ली तरी कशी लागते, ख्रिश्चननं खाल्ली तरी कशी लागते, आणि महाराजांना खाल्ली तरी कशी लागते, तिखट. कुणीही खाना, कोणत्याही धर्माचा, कोणत्या पंथाचा, कोणत्या जातीचा, कुठल्या देशातला, कोणत्या देशातला, स्त्री असो पुरुष असो, लहान असो मोठा असो, कुणीही खाल्ली मिरची तर मिरची कशी लागते, तिखट लागते. कारण मिरची कशी असते, तिखट असते. तिखट असलेली मिरची कोणी खाल्ली तर तिखट लागते, कारण ती तिखटच आहे. तसं नाम जर गोडच असेल, नाम कसं आहे, जर गोडच असेल तर मग तुकाराम महाराजांना गोड लागतं, मग आपल्याला का गोड लागत नाही. नाम जर गोड असेल तर मग आपल्याला सुद्धा कसं लागलं पाहिजे, विठ्ठल म्हटलं की आपल्याला सुद्धा आनंदाचा धडा लागला. त्याच्या गोडीची, नामाच्या गोडीची आपल्यालाही काय आली पाहिजे, अनुभूती आली पाहिजे. मग संतांना त्याची अनुभूती येते ना, आपल्याला काय येत नाही. विठ्ठल गोड शब्द रसवाचक नाही. गोड शब्द रसवाचक असतो, पण बऱ्याच ठिकाणी व्यवहारात सुद्धा आणि संत वाङ्मयामध्ये सुद्धा गोड शब्द रसाचा वाचक नाही, गोड शब्द आनंदाचा वाचक म्हणून आपण कधी कधी प्रयोग करत असतो. म्हणजे गोड शब्दाचा अर्थ असतो आनंद. काय असतो, आनंद. जसं लहान बाळ असेल, त्याला स्नान घातलं, नाव घातलं, त्याचा शृंगार केला, त्याला पावडर लावलं, त्याला काजळ लावलं, गंध लावला, ते कपडं घातलं, म्हणजे पूर्वीच्या पद्धतीनं. आणि असं सगळा शृंगार करून वगैरे त्याला असं कडेवर घेऊन बाहेर त्याची माऊली किंवा कोणी आलं आणि कोणी पाहिलं की त्याला पाहिल्यानंतर मनुष्य म्हणतो, अरे काय गोड लेकरू आहे हो म्हणतात. काय म्हणतात, तोंडातून आपोआप शब्द निघतात, काय गोड बाळ आहे, काय गोड लेकरू आहे म्हणतात का नाही. आता गोड म्हणजे काय, चव आहे ना. आता हा गोड म्हणतो, मग आता याला ते बाळ गोड लागलं, यानं त्या परत का चाटलं ग. खरं सांगा, म्हणत नाही का काय गोड लेकरू आहे, मग म्हणत नाहीत का. आमच्याकडे म्हणतात बा, इकडे म्हणत नाहीत, म्हणतात. मग काय गोड आहे असं जर म्हणतो, त्या लेकराला चाटलेलं असतं का, पाया कोण चाटलं का, कोणी कोण चाटलं सांगा. चाटलेलं नसतं तरीही तो काय म्हणतो, गोड म्हणतो. मग गोड का म्हणतो, त्या मुलाला पाहिल्याबरोबर त्याला मन प्रसन्न झालं, आनंद झाला, आनंद वाटला, आणि म्हणून तो त्याला काय म्हणतो, गोड म्हणतो. म्हणजे गोड शब्दाचा अर्थ आहे आनंद. काय कीर्तन गोड झालं म्हणतात. कीर्तन काय चाटलेलं असतं, म्हणजे कीर्तनात आनंद आला की कीर्तन कसं झालं, गोड झालं. काय खेळ गोड झाला म्हणतो, म्हणजे खेळात आनंद आला की तो काय म्हणतो, गोड म्हणतो. म्हणजे गोड शब्दाचा अर्थ आहे आनंद. आणि तुकोबा संत म्हणतात की नाम गोड आहे, म्हणजे नामात काय आहे, आनंद आहे, आनंद. विठ्ठल नाही वाटत. आनंदाची सुद्धा अनुभूती आपल्याला नामस्मरणामध्ये येत नाही. आपण घेतो पण आनंदाची अनुभूती येत नाही. मग तो नाम गोड कसं म्हणतात, नाम गोडच आहे
शंकेचं उत्तर देतो तुम्हाला आणि कीर्तन संपवतो. नाम गोड आहे, पण नाम गोड असून सुद्धा म्हणजे नाम हे आनंददायक असून सुद्धा आपल्याला नाम घेऊन आनंदाची अनुभूती येत नाही. म्हणजे नाम गोड लागत नाही. त्याचं कारण आहे. काय कारण आहे? जी वस्तू आपण ज्या इंद्रियाने अनुभवत असतो ते इंद्रिय जर नादुरुस्त असेल, बिघडलेला असेल तर त्या वस्तूचं यथार्थ रूपाने ज्ञान होत नाही. जशी आहे ती वस्तू तशी कळत नाही, ती अन्यथा रूपानं कळत असते. डोळे आपल्याला रूप पाहायचं असेल तर कशाने पाहतो? रूपाचं ज्ञान कशाने होतं? डोळ्याने. शब्दाचं ज्ञान कशाने होतं? कानाने. रसाचं ज्ञान कशाने होतं? रसनेंद्रियाने म्हणजे जिभेने. गंधाचं ज्ञान कशाने होतं? ग्रहणेंद्रियाने. स्पर्शाचं ज्ञान कशाने होतं? त्वगेंद्रियाने. म्हणजे त्या त्या विषयाच्या ज्ञानासाठी ते इंद्रिय ठरलेलं आहे. कोणत्या इंद्रियाने कशाचं ज्ञान होत नाही. मग ज्या विषयाचं ज्ञान ज्या इंद्रियाने होत असतं, ऐका जरा, ज्या विषयाचं ज्ञान ज्या इंद्रियाने होत असतं ते इंद्रिय व्यवस्थित पाहिजे. ते इंद्रिय जर बिघडलं तर त्या विषयाचं ज्ञान ते व्यवस्थित रीतीनं करून देत नाही. मग ते अन्यथा रूपानं करून देत. उदाहरण सांगतो तुम्हाला. काय झालं, एक असा मनुष्य होता, गरीब होता, पण त्याला श्रीमंत होण्याची खूप इच्छा होती. खूप सगळ्याला श्रीमंत हो वाटतं, त्यालाही हो वाटायचं श्रीमंत. आणि मग त्यानं खूप प्रयत्न केला, कष्ट करायचा रात्रंदिवस, पण काय ते मिळत बसणार तो श्रीमंत व्हायण्याचा काय. मग त्यानं मित्राला विचारलं, मित्राने सांगितलं असं असं कर, तू बामणाकडे जा, ज्योतिषाकडे जा. ज्योतिषी तुला काय करण सांगेल लोकांना. तू गेला ज्योतिषाकडं, त्यानं सांगितलं तुला श्रीमंत व्हायचंय ना, हा लवकर व्हायचंय ना, हा मग असं जर आता येणाऱ्या काय कोणता वार होता त्यानं सांगितलं ते की तू लक्ष्मीनारायणाचा अभिषेक कर आणि तोही पांढऱ्या शंखानं कर. लक्ष्मीचा नारायणाचा काय करायचा? अभिषेक करायचा. लक्ष्मी प्रसन्न होऊन जाईल आणि तू श्रीमंत होशील. आणि तू पांढऱ्या शंखाने अभिषेक करायचा. मग अभिषेक करायचा, पूजा महापूजा करायची म्हटलं, सगळी सामग्री सगळी यादी दिली. तो घरी आला, ती यादी घेऊन कोणाजवळ दिली, सांगितले मग ही सगळी अभिषेकाची सामग्री सगळी लागते, ही सगळी घेऊन ये. तो शंखही आण, पण हे बघ पांढरा शंख घेऊन ये पूजेसाठी. आता बापाची आज्ञा त्यानं मानली आणि गेला. सगळी सामग्री घेऊन आला, घरी आणून ठेवली सामग्री. दुसऱ्या दिवशीच ते मुहूर्त होता. तो भटजी आला, भटजीनं पूजा मांडली. हा तर पूजेला बसला. त्याने सांगितलं, भटजीने सांगितलं शंख आणा. मग शंख आणायला मग ते पोरांना सांगितलं होतं. पोरं कुठं बाहेर गेलं, बाबा इथं दिवळीत शंख ठेवलेला आहे. पण तो दिवळीतला शंख आणण्यासाठी ते म्हातारं गेलं दिवळीत. दिवळीत गेलं, शंख होता पण शंख त्याला पिवळा दिसला. आता दुसरा शंख, आता पूजेला आता ताबडतोब शंख लागतोय, पण आता हा पिवळा आहे म्हणून पांढरा ताबडतोब घेऊन यावं तर गावात दुकान नाही, बाजार दुकानं सगळी दुसऱ्या गावात. आता कधी गाव त्या गावाला जायचं, ते कधी शंख आणायचं आणि पूजा कधी करायची. संकट होतं माझं कधी संकट होतं. म्हणजे लगेच राग आला त्याला, क्रोधी होतं. पांढरा शंख सांगून सुद्धा पिवळा शंख घेऊन आले. राग आला तेवढं ते पोर घालव ते तनपण करत होतं. बाबा काय झालं, बाबा काय झालं, म्हणजे काय झालं आधी आगे तेल टाकलं, जवळ भुसकाडत लावली पहिले. काय झालं काय विचारतोय. तुम्हाला मी पांढरा शंख आणायला सांगितलं होता, पिवळा घेऊन आलाय. नाही बाबा पांढरा शंख आहे ना. मला अजून खोटं बोलतो. पुन्हा एक मारली ताण फडत. भटजी आले, काय झालं. अहो मी ह्याला काल पांढरा शंख आणायला सांगितला, हा पिवळा शंख घेऊन आला. कुठे शंख? देवळीत. ते बामणानं पाहिला देवळीत शंख कसा होता? शंख पांढरा होता. पोरानं पांढरा शंख आणलेला होता, देवळीत पांढरा आणून ठेवला होता. भटजीने पाहिला तर पांढराच होता. आणि म्हातारं काय म्हणत होतं? पिवळा शंख आहे म्हणत होतं. का
दिसत होता. आणि त्याला का पिवळा दिसत होता? त्याच्या डोळ्याला कावीळ झालेली. ज्या डोळ्याने शंख बघायचा ते डोळे जर बिघडलेले असतील तर ती वस्तू जशी तशी नाही दिसत, ती अन्यथा रूपानं दिसते. म्हणून ज्या इंद्रियाने आपल्याला ती वस्तू अनुभवायची असते ते इंद्रिय व्यवस्थित पाहिजे. तसं आपल्याला नामाची गोडी अनुभवायची. गोडी शब्दाचा अर्थ आनंद. नामातला आनंद जर अनुभवायचा असेल तर तो आनंद ज्या इंद्रियांनी कळतो, आनंद ज्या इंद्रियांनी अनुभवता येतो ते इंद्रिय व्यवस्थित पाहिजे. आणि आनंदाची अनुभूती, आनंदाची प्रतीती कोणत्या इंद्रियाने होत असते? आनंद डोळ्याने कळतो का नाकाने कळतो का कानाने कळत असतो? आनंद आनंद कशाने कळतो? कोणत्या इंद्रियाने कळतो आनंद? आनंद हा चित्ताने कळत असतो. चित्ताने. चित्ता सुख दुःखे कळती. सुख दुःख हे चित्ताने मनाने अशा प्रकारचे ते कळत असतात. आणि नामातला आनंद, नामातलं सुख जर अनुभवायचं असेल तर आपल्याला चित्त व्यवस्थित पाहिजे. व्यवस्थित. आपल्याला नामात आनंद आहे पण तो आनंद वाटत नाही का? आपले चित्त बिघडले. विठ्ठल नाम गोड असलेलं ते कडू लागायला लागतं. विषय विषयाचा पडी पाडू गोड पानावत लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. तसं पुढे पान लागलं का नाही? पान समजतं ना? म्हणजे सर्प चावला, सर्प दंश झाला की मग ते विषारी आहे का नाही हे पाहण्यासाठी पूर्वीचे लोक त्याला लिंबाचा पाला खायला द्यायचे. लिंबाचा पाला. तो लिंबाचा पाला जर कडू लागला मग काय घाबरायचं कारण नाही. सर्प विषारी नाही, काय घाबरू नका म्हणतात. आणि लिंबाचा पाला खाल्ला ते विष जर सगळ्या शरीरात भिनलं आणि त्या विषाचा परिणाम जर जिभेवर झाला तर ते पाला खाल्ल्यानंतर, लिंबाचा पाला कडू असतो पण कसा लागतो त्याला? मग गोड. आणि गुळ कसा असतो? गोड. तो गोड असलेला गोड त्याला खायला दिला कसा लागतो? कडू. जर सर्पाच्या विषानं इंद्रिय जर बिघडला असेल त्या विषयानं तर कडू असलेला लिंबाचा पाला गोड लागतो आणि गोड असलेला गोड त्याला कडू लागतो. तसं जर आपलं विषयासक्तीच्या विषाने जर चित्त बिघडलं, गोड असलेलं नाम हे कडू लागतं आणि कडू असलेला संसार, दुःख रूप असलेला संसार आपल्याला कसा लागतो? गोड लागतो. गोड चित्त बिघडतं. आणि म्हणून आपण नाम घ्यायला लागलो तरी आपल्याला गोड लागत नाही का? कारण ज्या चित्ताने ती गोडी अनुभवायची ती आपलं चित्तच व्यवस्थित नाही. मग काय करावं लागेल? चित्त व्यवस्थित करावं लागेल. काय करावं लागेल? चित्त सुधारावं लागेल. म्हणजे त्याच्यातलं विष घालवावं लागेल विषयासक्तीचं. आणि कशाने जाईल? ते नामानेच जाईल. नाम घेत जा. जसं जसं आपण नाम घेऊ नाम घेऊ नाम घेऊन 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 चित्तातलं सगळं पाप, सगळी विषयासक्ती निघून जाईल आणि एक दिवस असा उगवेल की चित्त शुद्ध झालेलं असेल. कसलाच दोष चित्तात नाही राहिला. असं चित्त शुद्ध झालं आणि मग नुसतं विठ्ठल म्हटलं की असा आनंदाचा झरा लागेल. समाधी लागेल. समाधी. मग नामातली गोडी अनुभवाला येईल. जी तुकोबारायांना आली, जी नामदेवायांना आली, जी शुकाचार्यांना आली, जी प्रल्हादाला आली, जी ध्रुवबाळाला आली. तेच नाम आपण घेतो ना. त्यांनी तरी हेच नाम घेतलं, त्यांनी कीर्तना केली, त्यांनी नाम घेतलं आणि नाम घेऊन ते त्या पदाला, त्या ठिकाणाला पोहोचले. आपणही तेच करतोय. तेच नाम आहे. पण
ती अनुभूती आपल्याला का नाही येत? कारण आपलं अजून चित्त शुद्ध झालेलं नाही. एवढा मोठा भागवत ग्रंथ आहे. परीक्षितेला 7 दिवसामध्ये भागवत शुकाचार्याने सांगितलं, पण त्या शुकाचार्याने अख्ख्या भागवतामध्ये राधेचं नावच नाही. बघा तुम्ही भागवत वाचा. आणि कृष्णाची मुख्य नायिका कोण आहे? राधा. आणि त्या राधेचं नावच श्रीमद भागवतात नाही. का नाही ना? कारण शुकाचार्य राधेचे भक्त होते. राधा नुसतं नाव का नाव आलं शुकाचार्यांचं की त्यांना समाधी लागत होती. आणि समाधी लागल्यावर समाधीतून कधी उत्थान होईल याची शाश्वती नव्हती. आणि परीक्षितेला तर 7 दिवसात भागवत सांगायचं होतं. त्याच्यामुळं जाणून बुजून शुकाचार्यांनी राधेचं नावच येऊ दिलं नाही कधी. का? राधा शब्द ऐकला की शुकाचार्यांना समाधी लागायची, आनंदाची अनुभूती यायची. तसं आपलं चित्त शुद्ध झालं, विठ्ठल म्हटलं की काय होईल? समाधी लागेल. कारण त्या नामामध्ये, त्या विठ्ठल नामामध्ये जी गोडी आहे, ती जी आनंदाची अनुभूती ती आहेच तशी. आणि म्हणून तुकोबा म्हणतात की हे विठ्ठल नाम घ्या तुम्ही. का घ्या? तुम्ही फारच गोड आहे, घ्या. नाम गोड, नाम गोड, पुरे गोड सगळंही. या नामाने सगळ्या इच्छा, गोड म्हणजे इच्छा, सगळ्या इच्छा काय होतात? पूर्ण होतात. विठ्ठल विठ्ठल रसाविते घेता घोट अधिकही. आणि हे जर नाम आपण घेत राहिलो तर या नामाची एकदा गोडी अनुभवली, हा रस एकदा चाखला की मग पुन्हा दुसरा रस पुन्हा चाखावाच वाटत नाही. दुसऱ्या रसाकरता पुन्हा ही आपली रसना विटून जाते. तिला नको वाटतो दुसरा रस सेवन करण्याकरता. रसना येरा रसा विटे. ही रसना आपली दुसऱ्या रसाविषयी पुन्हा विटून जाते. तिला बाकीचा रस पुन्हा नको वाटायला लागतो. संसाराचा पुन्हा कोणताच रस घ्यायला ती तयार होत नाही. रसना एरा रसा विटे. पण कधी घेता घोट अधिक हे. पण त्याच्यासाठी या नामाचे अधिक घोट घ्यावे लागतात. आणि अधिक घोट घेऊन मग याची अनुभूती आली की मग इतर रसाला ही रसना काय होऊन जाते? विटून जाते. इतर रस आपण सेवन केले, इतर म्हणजे कोणते? संसारातले. विषयाचा रस जर सेवन केला तर विषयाचा रस सेवन केल्यानंतर अनेका रसे मरण गाठी. इतर रस सेवन केलं की मरावं लागतं. विषय सेविता का जन्म मरणाचा वादू. मरावं लागतं. येणे तुटे संसारे. आणि या नामाचा रस जर सेवन केला तर याला संसाराची बाधा, जन्म मरणाची बाधा काय होऊन जाते? नष्ट होऊन जाते. असं हे देवाचं नाव आहे. आणि हे नाम तुकोबा म्हणतात आमचा आहार झालेले शेवटच्या चरणामध्ये.
सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा. आमचं जीवन झालेलं आहे. जीवन म्हणजेच आहार. आहार हेच आपलं जीवन असतं. आहार जर आपण नाही घेतला तर आपण जगू शकत नाही. जसं पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही, जीवन आहे त्याचं ते. तसं हे विठ्ठल हे नाम हे आमचं जीवन झालेलं आहे, आमचा आहार झालेला आहे. ह्या विठ्ठल नाम जर आम्ही घेतलं नाही तर आम्ही जगू शकणार नाही. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी रसना रसा विटे घेता घोट अधिकही झालेली सेवा. सिद्धेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करून आपण देवाकडे हीच प्रार्थना करू की तुकोबारायांना, नामदेवरायांनी संतांना या नामाच्या गोडीची जशी अनुभूती आली, ती नामाची गोडी आम्हालाही भगवंतांनी कृपा करून काय करावी, अनुभवाला आणून द्यावी. आपण आपल्या
शक्तीनंतर आपण त्या अनुभवापर्यंत आपण नाही जाऊ शकत. आम्ही देवा शक्तीहीने भागवतेने करुणा म्हणून आपण देवाला प्रार्थना करू आणि ती गोडी भगवंताच्या कृपेनं आपल्याला प्राप्त व्हावी अशा प्रकारची आपण देवाला प्रार्थना करून या ठिकाणी आपण शोभा थांबतवी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावेत मते विनवित्व श्री ज्ञानेश्वर